माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे एका नवीन डिझाईनसोबत। खूप सुंदर आणि सुरेख डिझाईन आहे, इथे बघू शकता। तर इथे मी एक साइड बनवून घेतलेली आहे मंगळसूत्राची। ही डिझाईन तुम्ही लॉंग मंगळसूत्रामध्ये किंवा शॉर्ट मंगळसूत्रामध्ये पण बनवू शकता। जे गोल्डन बीड्स आहेत ते मी आर्टिफिशियल गोल्डन बीड्स वापरलेले आहेत, मायक्रो प्लेटेड गोल्डन बीड्स वापरले आहेत। तर इथे सगळ्यात आधी आपल्याला व्हाईट नायलॉन धागा घेतला, मी 1/2 साइजचा घेतलेला आहे। तुम्ही पिवळ्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा पण धागा वापरू शकता। माझ्याकडे व्हाईट कलरचा अवेलेबल आहे, त्यामुळे मी हा इथे वापरलेला आहे। मंगळसूत्राच्या लांबीनुसार 2 वेळा आपल्याला फोल्ड करून धागा कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढी लेंथ हवी त्यानुसार तुम्ही धागा कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला धागा बांधून घ्यायचा आहे मंगळसूत्राच्या पेंडंटला, या पद्धतीने, जेणेकरून धागा आपला लॉक होईल। त्यानंतर आपल्याला 2 नीडल्स घ्यायचे आहेत 11 नंबरच्या। त्यात साधा मशीनचा धागा ओवून त्याला एक साधी गाठ पाडायची। तर अशा पद्धतीने जो धागा आहे तो सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे। तर एक सुई आपण इथे ओवून घेतलेली आहे। जे गोल्डन बीड्स मी वापरलेले आहेत ते आर्टिफिशियल गोल्डन बीड्स वापरलेले आहेत। इथे मी 2 mm चा गोल्डन बीड घेतलेला आहे इथे। त्यानंतर 2-2 धाग्यांचा अशा पद्धतीने आपल्याला सेपरेशन करायचं आहे। एक राईट साइड होईल आणि एक लेफ्ट साइड, अशा 2 साइड करायच्यात आपल्याला। आणि दोन्ही साइडला आपल्याला सुया ओवून घ्यायच्या आहे, या पद्धतीने इथे बघू शकता। या पद्धतीने ओवून घ्यायच्यात आणि दोन्ही साइडला आपल्याला एक एक गोल्डन बीड ओवून घ्यायचं आहे। तर राईट साइडला एक गोल्डन बीड आणि सोबत ब्लॅक क्रिस्टल बीड ओवून घ्यायचं आहे। ब्लॅक क्रिस्टल बीडचा पण साइज 2 mm घेतलेला आहे। यापेक्षा थोडंसं किंचित मोठे बीड्स तुम्हाला मिळाले मार्केटमध्ये तर ते पण तुम्ही वापरू शकता। लेफ्ट साइडला एक गोल्डन बीड ओवून घ्यायचं आहे। लेफ्ट साइडची जी नीडल आहे ती ब्लॅक क्रिस्टल बीडमधून आपल्याला अशा पद्धतीने पास करून दुसऱ्या साइडने खेचून घ्यायची आहे आणि धागा इथे आपल्याला टाईट करून घ्यायचा आहे, या पद्धतीने बघू शकता। इथे जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा जे धागे आहेत ते आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचे, ॲडजस्ट करून मग टाईट करायचं आहे। तर पुन्हा हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे। राईट साइडला एक गोल्डन बीड आणि एक ब्लॅक क्रिस्टल बीड घ्यायचं आहे। लेफ्ट साइडला फक्त गोल्डन बीड घ्यायचं आहे। लेफ्ट साइडची नीडल ब्लॅक क्रिस्टल बीडमधून पास करून दुसऱ्या साइडने खेचून पुन्हा त्याला आपल्याला टाईट करायचं आहे। तर ही जी डिझाईन आहे ब्लॅक क्रिस्टल बीडची मध्ये जी लाईन येणार आहे ती मी 10 वेळा ती स्टेप्स फॉलो केलेली आहे। तुम्ही याला वाढवू शकता पुन्हा। तर या पद्धतीने ही डिझाईन मध्ये पूर्ण ब्लॅक क्रिस्टल बीड्सची लाईन येईल, अशा पद्धतीने। तर यानंतर मी दुसरी डिझाईन बनवलेली आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला सर्वात छोटे काळे मणी असतात 11/0 साइजचे, ते मणी घेतलेले आहेत। राईट साइडला मी 3 काळे मणी घेतलेत आणि गोल्डन बीड पास केला आहे। लेफ्ट साइडला फक्त 3 काळे मणी ओवून घ्यायचेत। सर्वात छोटा साइज जो असतो काळ्या मण्यांचा तो वापरला आहे मी इथे। लेफ्ट साइडची नीडल गोल्डन बीडमधून पास करून दुसऱ्या साइडने खेचून त्याला क्रॉस करून इथे आपल्याला पुन्हा टाईट करायचं आहे। तर ही एक वेगळी डिझाईन होईल। ही जी डिझाईन आहे ती मी इथे 6 वेळा तयार केलेली आहे, किंवा ह्या ज्या स्टेप्स आहे मी 6 वेळा फॉलो केलेली आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता। पुन्हा तेच करायचं आहे। राईट साइडला 3 काळे मणी घ्यायचेत आणि एक गोल्डन बीड घ्यायचं आहे। लेफ्ट साइडला 3 काळे मणी घ्यायचेत आणि लेफ्ट साइडची जी नीडल आहे ती गोल्डन बीडमधून पास करून दुसऱ्या साइडने खेचून त्याला टाईट करायचं आहे, अशा पद्धतीने बघू शकता। मी माझ्या चॅनलवर खूप सारे डिझाईन्स बनवलेले आहेत, तुम्ही पहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करत जा डिझाईन्स। जे नवीन व्ह्यूअर्स आहेत चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपण ही डिझाईन आता इथे रेडी करून घेतली आहे। त्यानंतर पुन्हा जी आपण पहिली डिझाईन बनवली आहे ती डिझाईन बनवायची आहे। पण त्याच्या आधी ही जी डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर इथे फक्त 3 काळे मणी आणि एक ब्लॅक क्रिस्टल बीड घ्यायचं आहे राईट साइडला, आणि लेफ्ट साइडला फक्त 3 काळे मणी घ्यायचं आहे, जेणेकरून जो ब्लॅक क्रिस्टल मणी आहे तो मध्ये येईल। तर अशा पद्धतीने, आणि त्यानंतर जी पहिली डिझाईन आपण बनवलेली आहे गोल्डन बीड्सची ती बनवायची आहे। म्हणजेच राईट साइडला गोल्डन बीड आणि एक ब्लॅक क्रिस्टल बीड ओवून घ्यायचं आहे। लेफ्ट साइडला फक्त एक गोल्डन बीड ओवून घ्यायचं आहे आणि लेफ्ट साइडची जी नीडल आहे ती ब्लॅक क्रिस्टल बीडमधून पास करून दुसऱ्या साइडने खेचून अशा पद्धतीने ही पूर्ण डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची। त्यानंतर दोन्ही साइडला आपल्याला काळे मणी ओवून घ्यायचे आहेत। काळे मणी आपल्या मानेवर येतात, तर त्यामुळे ते जास्तीत जास्त काळे बीड्स आपण ओवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला मंगळसूत्राला लॉक करायचं आहे। तर स्क्रूचा जो दुसरा भाग असतो तो ओवून घ्यायचा आहे आणि इथे 4-5 गाठी पाडायच्यात अशा पद्धतीने। त्यानंतर जो धागा आहे तो आपल्याला कट करायचा आहे कात्रीने, आणि जो उरलेला धागा असतो तो माचीसने किंवा लायटरने चिटकून घ्यायचा आहे, जेणेकरून तो धागा लॉक होईल।
तर अशा पद्धतीने आपली ही मंगळसूत्राची डिझाईन रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणखी एखादी वेगळी डिझाईन हवी असेल बनवून तर तेही मला कमेंट करून सांगत जा। जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।